निश्चित एकीकडे नाशिकमध्ये मोर्चा निघालेला आहे तर दुसरीकडे महत्त्वाची बातमी दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्ट बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आलेली आहे। मुंबई हायकोर्ट सध्या रिकामं करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे। दिल्ली मुंबई कोर्टामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली होती। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। माझे सहकारी ऋत्विक गणकवार या संदर्भातली माहिती देतात। ऋत्विक, अतिशय महत्त्वाची बातमी, मुंबई हायकोर्ट आता रिकामं करण्यात आलेलं आहे। सध्या कशा प्रकारे सर्च ऑपरेशन करण्यात येते या ठिकाणी आणि मुंबई हायकोर्टाला उडवून देण्याची धमकी केव्हा मिळालेली होती? नक्कीच तृप्ती, आपण बघतोय अतिशय गंभीर हे प्रकरण आहे। दिल्लीचं हायकोर्ट असेल किंवा मुंबईचं हायकोर्ट असेल, या ठिकाणी ईमेलद्वारे ही धमकी आलेली आहे। वारंवार या धमक्या मिळतच आहे। मागच्या काही दिवसांपासून या धमक्या मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई पोलिसांना या अगोदर वाहतूक पोलिसांना ही धमकी आलेली होती। त्यानंतर आता थेट जे दिल्लीचं कोर्ट आहे तसेच मुंबईचं जे उच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी ही धमकी प्राप्त झालेली आहे। ईमेलद्वारे ही काही वेळापूर्वीच धमकी आली असून त्या अनुषंगानं पोलीस जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे। आज सकाळपासून 11 वाजेपासून सुनावण्या सुरू झालेल्या होत्या। आता जेव्हा ही धमकी प्राप्त झाली तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी जे हायकोर्ट आहे ते रिकामं केलेलं आहे। त्यानंतर आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। नेमका हा बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे का ते उडवून देण्यात आलीची धमकी खरी आहे का याची तपासणी सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला माहिती मिळते। तृप्ती, निश्चित ऋतिक गणकवार या संदर्भातली आपल्याला माहिती देत होते। दिल्ली हायकोर्ट मुंबई हायकोर्टाला सुद्धा आता उडवून देण्याची धमकी आलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबई हाई कोर्ट में बॉम्ब ब्लास्ट की धमकी मिली है। उसके वजह से सब कोर्ट वैकेंट कर दिए गए हैं और जो भी बार रूम्स है, जो लिटिगेंट्स आए हैं, जो पक्षकार आए हैं, उनको भी बाहर जाने के लिए अपील पुलिस ने की है। पुलिस की अभी उधर जांच चल रही है। हमें लगता है 2-3 घंटे के बाद सब कुछ माहौल ठीक हो जाएगा। अगर बॉम्ब या धमकी है वो पुलिस अपना सर्च कर रही है। अगर ये धमकी होगी तो पता चलेगा सर्च के बाद क्या धमकी है या अफवाह है। तर हायकोर्टामधून बाहेर आलेल्या वकिलांची ही प्रतिक्रिया, धमकी मिळालेली होती आणि त्यानंतर आम्हाला बाहेर येण्यास सांगण्यात आलं। या ठिकाणी सध्या सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली होती, त्यामुळे सगळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवरती गेलेली आहे। या ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे। मुंबई हायकोर्ट रिकामं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सध्या तपास सुरू झालेला आहे। या आधी सुद्धा अशाच प्रकारे गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा बॉम्बनं उडवून देण्याच्या धमक्या आलेल्या होत्या। या संदर्भात कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। काही जणांना अटकही करण्यात आली आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, दिल्ली हायकोर्टानंतर आता मुंबई हायकोर्ट उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई हायकोर्ट रिकामं करून या ठिकाणी तपास सुरू करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दिल्ली मुंबई कोर्टानंतर आता धमकीचे सिलसिला सुरू झालेला आहे। मुंबई हायकोर्टाला पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे आणि बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्यानंतर आता या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबई हायकोर्ट रिकामं करण्यात आलेलं आहे। सध्या या ठिकाणी बॉम्बचा शोध घेतला जातोय आणि ही धमकी होती की नेमकी अफवा होती या संदर्भातला तपास सुद्धा केला जातोय। मुंबई हायकोर्टामधल्या सगळ्या वकिलांना यंत्रणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। दिल्ली हायकोर्टानंतर आता मुंबई हायकोर्टाला धमकी आलेली आहे बॉम्बनं उडवून देण्याची। आताच्या या अतिशय महत्त्वाच्या 2 बातम्या आपण पाहतोय। एकीकडे नाशिकमध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे, शिवसेना ठाकरे गटाचं आणि मनसेचं एकत्रित हे आंदोलन। तर दुसरीकडे मुंबईमध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडतेय। मुंबईमध्ये हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आलेली होती आणि या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे।